नमस्कार मित्रांनो, हा पार्ट 2चा भाग आहे आमच्या ट्रिपचा। अशा तऱ्हेने आम्ही सर्वांनी आदली दिवशी भाकरी वगैरे चपाती वगैरे दुसरे गेल्या नाश्ता करण्याची तयारी चालू केली होती। संध्याकाळीच हे सगळं तयारी करून ठेवलेली, का तर भरपूर जण असल्यामुळं तिथे गेल्या ना संध्याकाळची 4 वाजताची तयारी चालू केली जेवणाची। अशा तऱ्हेने कोण कांदा टोमॅटो वगैरे सगळेजण चिरायला बसले, मिळून मिसळून करायला लागलो ते। हे बघा, इथं भाभी काहीतरी काम सांगते, इकडं कोण भांडी घासतंय, इकडं कोण तांदूळ नीट करायला लागले मस्तपैकी। दोघीजण तांदूळ नीट करते त्या, कोणाची चर्चा चालू आहे तर कोणाचं इकडं गॅस उचलायचं चालू आहे बघा। बिट्टू भाभी आमची बॉडी बिल्डर बनले, गॅस सिलेंडर उचलून पळवायला लागले, तर दुसरे आता बॉडी गर्ड बनवून चाललेत बघा अशा तऱ्हेने। हे बघा शाळेत इकडे उभारले, तिकडं अलीकडं मस्जिद होती तर पलीकडं हनुमानचं मंदिर होतं, जे तुम्हाला दाखवलं होतं बरं काही, तिथं दिसलं असेल तुम्हाला। इथं बिट्टू भाभीने गॅस पेटवून घेतला आणि सपनाताई तोपर्यंत पातेला ठेवून गेलेत लगेच। अशा तऱ्हेने आपली सर्व मसाले भाताची तयारी चालू आहे सध्याला, तेल ओतून वगैरे घ्यायला लागलेत। गरम मसाले सगळे आता अशा तऱ्हेने टाकून घेतले हे सगळेजण, 1-2 नाही तिघी गरम मसाला टाकत होत्या। ही वेगळा टाकत होती, ते वेगळा टाकत होती, ते वेगळा टाकत होती। हे बघा इथं कांदा चिरून दिलाय मगाशी लेडीजने सगळ्यांनी, आणि माझं काम फक्त एकच होतं, व्हिडिओ बनवायचं इकडून तिकडून। एक सोडून दोघी भाताला हलवायला लागलेत, बघितलं का? एकानं थोडं हलवलं, दुसरं तिकडं बोकड कापून घेतलेलं आहे अशा तऱ्हेने। इथं भातात आपण थोडंसं टोमॅटो टाकून घेतलेलं आहे, का तर इथं ना यात्राच होती, म्हणजे बोकड कापायचा कार्यक्रम होता। हे मागणं आल्यामुळं ना हे नंतर जेवायला बसलेत, का तर हे दोघींची शाळा होती म्हणून। इकडं म्हाताऱ्या सगळेजण आराम करायला लागलेत बघा, झोपल्यात, कोण काय करायला लागलेत। त्यांनी काय म्हणले, आम्ही एवढे दिवस काम केलंय, आता तुम्ही सगळेजण करत जावा अशा तऱ्हेने। इथं बिट्टू भाभी परत मसाला अजून काय बाई टाकायला लागलेत। हे बघा मस्तपैकी आता मसाला छानसा भाजला का ह्यात तांदूळ टाकून घेते। त्यांचं झालं का? हे बघा तांदूळ टाकलेलं आहे आपण, 5-7 किलो तांदूळ शिजवलेले एवढे सगळ्यांना, का तर आमच्याकडे बाजरी या भाकरी पण शिल्लक होत्या भरपूर साऱ्या, आणि चपात्या पण होत्या काल करून घेतलेल्या, तुम्ही पाहिलं। हे बघा इकडं बोकडाचं काम चालू आहे अशा तऱ्हेने, आणि इकडं एकदम ताकद लावून भाताला हलवायचं चालू आहे। हे बघा पाणी टाकून घेतले, एक सोडून एक पातेल्याला जाम धरून उभारले तर दुसरी हलवायला लागली आहे। एक नमक टाकते, तुमच्याकडे अशी कधी बनते का कुठल्या डिश? एक नमक टाकते, एक हलवते, एक जाम धरते आहे, असं मस्त असतंय ना। अनुभव हा खूप छान आणि मस्त अनुभव असतंय। हे बघा अशा तऱ्हेने हे बघा भात उकळी फुटोस तर हे सगळेजण गप्पा मारायला लागलेत मस्तपैकी एन्जॉय करत, इकडच्या तिकडच्या गप्पा पण आणि काम पण, असं केलं आणि कंटाळ येत नाही अजिबात। हे बघा इथं शिवाने भाभी परत पाणी गरम करायला ठेवलेलं आहे, त्याला जाळ घालायला लागली। अशा तऱ्हेने आपण बघू आपला राईस कसा बनला आहे। हो का, किती छान बनला आहे ना, मस्त दिसायला लागला आहे बघा मसाले राईस छानसा। मग इथं आता शबाना भाभी म्हणले चला आपण आपले बोकडं कापून दिले म्हणल्यावर जरा मटण धुवून घ्यावं म्हणून, त्यांच्या ननंदबाई त्यांना पाणी आणून देत होत्या आणि त्यांनी धुवत होत्या, त्यांचं काहीतरी बोलणं चालूच आहे। हे बघा हे इकडं परत निवांत आराम करत मोबाईल बघत बसलेत, आणि टिल्लू आमचा टुल्लू करत मध्ये आधी सगळ्यांना नेऊन पाणी देत होता, हातात तर काही येत नव्हतं पण सगळ्यांना पाणी पोचवत होतं। अशा तऱ्हेने इकडं कांदा भाजायला टाकलेला आहे आपल्या मटणासाठी, मस्तपैकी जाळ घालायचं चालू आहे। कांदा आणि मांदा टाकून घेतले मस्तपैकी, हे बघा हे बस छानसं भाजून घेतलं ना, मग त्यामध्ये मटण टाकून घेणार आहे आपण अशा तऱ्हेने। थोडीशी अद्रक लसूण पेस्ट सर्व टाकून घेतलेले,
इकडे मटण ठेवलेलं आहे 2 पाटे. आणि एवढं सगळं आम्ही जेवढं बोकाडं कापलं होतं ना तिथं पूर्ण बनवलं होतं तिथल्या तिथंच. आणि बिट्टो भाभीनं आमच्या बरेच प्रकार केलतं. भेजा फ्राय केलतं, वजडी केलतं, त्यानंतर मुंडी केलते, बरंच काय काय त्यांनी सगळं एवढं लांब जाऊन पण वेगळे वेगळे डिश बनवले होते त्यांनी, खूप सारे छान. का तर एवढं तर सारं काय दाखवता आलं नाही मला, पण जेवढं दाखवता आलं तेवढं मी तुमच्या संग शेअर करत आहे. हे बघा मग अशी हे हलवून घ्यायला लागले मस्तपैकी. पाणी गरम करून काढलेलं आहे साईडला मग अशीच. ते वतायची तयारी. इथं तिळवणचा सुद्धा मी शूट घ्यायला सोडलं नाही, का तर सगळे हसायला तिळवणचा पण शूट घ्यायला लागले म्हणून. अशा तऱ्हेने आपलं मटण मस्तपैकी शिजून मोकळं झालं. शबाना भाभी त्यातलं रस्सा काढून सुकं मटण एकीकडे करायची तयारी चालू आहे तिची. तिकडं बिट्टो भाभीची सुक्या मटणची तयारी चालू आहे मस्तपैकी. बघा इकडे निवद काढून ठेवलं आहे देवाला दाखवण्यासाठी. का तर अशीच पद्धत असते आमच्याकडं की जे काळीच बुकं असतं ना त्याचाच निवद दाखवला जातो. तुमच्याकडं पण अशीच पद्धत असेल. हे बघा घरातलं लाल तिखट टाकून घ्यायला लागले भाभी बाहेर सर्व मसाला भाजता. तुम्ही अशी कधी ट्रिप केली आहे का हे मला पण सांगायचं आहे बरं का सगळ्यांनी मस्तपैकी. शबाना भाभीचं काम चालू झालं बघा. एक जण बनवतं, एक जण पटापट टाकून एवढ्या कमी वेळात आमचं सकाळचं जेवण करून दुसरं 4 वाजता 2 जेवणं झाली. 1 डे ट्रिपमध्ये भरपूर सारं आम्ही एन्जॉय केलं. हे बघा का तर महादेवाचं देवदर्शन पण झालं आणि इकडचं आमचं ते काय म्हणते ती पिराची यात्रा पण झाली. दोन्ही झालं आमचं एक संघ. अशा तऱ्हेने भाभीने इथं बघा तिळवण काय काय भाजून घेतलेलं. मी भाभीला विचारते काय आहे म्हणून. हे बघा इकडं मटण शिजायला लागले अजून परत. इकडे चिकन शिजायला लागले का तर त्या देवाला कोंबडा पण वेगळा कापला होता, त्यामुळे चिकन आणि मटण दोन्हीकडे 2 शिजायला लागले. अशा तऱ्हेने कोशिंबीर बनवायचा मी व्हिडिओ घेतला नव्हता आणि कोशिंबीर संपता मी व्हिडिओ घेतलेला आहे. अशा तऱ्हेने ह्यांना सगळ्यांना आम्ही आधी सर्वांना जेवू घातलं. हो गा मस्त की ह्या सगळेजण जेवायला बसलेलं बघा इथं. आणि त्यांना आम्ही लिंबू कांदा सर्व फुरवायचं काम चालू आहे. टीव्हीला अजून मागं पुढं चालूच आहे त्याचं बघा. इकडं तिकडं सर्व चालू आहे त्याचं. ह्या व्हिडिओमध्ये मी खूप कमी दिसली असेल माझ्या मते. त्यानंतर त्यांचं सगळ्यांचं जेवण झालं का मग आम्ही पण सगळेजण जेवायला बसणार आहे. हे बघा आम्ही सगळेजण जेवायला बसलो इथं अशा तऱ्हेने मस्तपैकी. आम्ही सगळे मैत्रिणी आहोत आणि संघच कुठं चाललो का संगत जातो संगच येतो, मस्त एन्जॉय करतो. अशा तऱ्हेने जेवणे झाली आणि ह्या दोघीकडनं आली भांड्याची बारी. आणि हे दोघीजण भांडे घासायला लागले. तोपर्यंत इकडे सगळ्यांनी थोडं काय पॅकिंग आहे ते आवरून घेतलं मस्तपैकी. आणि अशा तऱ्हेने आम्ही निम्म्या रस्त्यात आल्यानंतर चहा प्यायचं ठरवलं, त्यामुळे सर्वांनी चहा पिऊन घेतला सर्वात आधी मस्तपैकी. हे बघा इथं चहा घेतला. चहा इथला खूप मस्त होता, टेस्टी होता बरं काय. मला तर खूप आवडला. आणि आमच्या अणुवहिनीनं 1 कपच्या ऐवजी 2 कप चहा पिल्या मस्तपैकी असा. आणि त्या व्हिडिओ आवडल्यास सर्वांनी माझे व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. छान व्हिडिओ पाहण्यासाठी नक्कीच सबस्क्राईब करा सर्वांनी आणि लाईक करा. आणि आमची ट्रिप कशी वाटली हे पण सांगा तुम्ही असं